हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला भाऊ बहिणीला भावा बहिणीला आता कुठं तुम्हाला सांगते बसली सकाळपासून काम चाललंय माझं सकाळपासून 7 म्हणजे वाजल्यापासून हात चाललाय 7 तुमच्या वाजल्यापासून दाजीचं आणि माझं बी दोघाचं बी दोघा चालले भाऊ बहिणीनं 7 वाजल्यापासून आमचा हात चालले दोघांचे हात बदल नव्हतं 4 दिवस झालं आमचं काम चाललंय सगळं 4 दिवस 4 दिवस झालं काम चालले 4 दिवस आता final 5 झालं. वाजल्या आता जरा वाईट गाडी आता उद्याच्याला आमचं आम्ही कामाला जाणार मी बी कामाला जायची भावा बहिणीला उद्या मी बी जायचं काम नव्हतं भाऊ बहिणी आता उद्या आता माझी नवऱ्याने सुट्टी दिलंय मला खायला संपली. आता सुट्टी संपली बघा माझी भाऊ बहिणीनं पेरमाने आणलंय खायला मला आता एक चॉकलेट यात्रेला जायचं होतं मला पण कॅन्सल केलं मी कुठली येत आहे देवाची नाही होत बाकी देवाची यात्रा होती पण आता मी काय झालं मला काय नाही जाता आलं आणि माझ्या मागं जरा गाडीचा हात त्याच्यामुळे तंगीत आहे जरा मी त्यात मला सुट्टी संपली माझी आता इथे मला कामावर जावं लागेल काय बी करून काय लाईट जाते 6 वाजता ती लाईट 10 वाजता येते काय झालं काय माहिती लाईटीचं एवढा मोठा गॅप देते ती वय कुठं लाईट गेल्यावर जे मच्छर जे चावते ते त्यासाठी हे आणायला लावलं तुम्ही मी मच्छरसाठी आणलंय बघा मच्छरसाठी कुठे गेला ते माझा गोळ्याचा कागद ते टाकू दे आपलं ते लावलं म्हणजे चावत नाही मग मच्छर एक सुद्धा कांगाला शिवत नाही तेवढीच किती माहिती 34 30 4 34 रुपयाची किती माहिती ती मच्छर चावत नाही ना मला ती गोटाळ ती ही बरं वाटतं ती ओढीचं नाही का ती हे दूर झाला की नाही ते तरी चावते ते ह्याला चावत नाही तर मच्छर हे अंगाला लावले तुम्हाला वीज वाटते होती हाताला घेता लागली जेवताना काय नाही होत मरत माहिती होत्या आता मी खात तसेच हे करते मग आता हे सॉक्स आणल्यात आमच्याकडं ऊसातली काम असते ती हे तोंड नुसतं काळं काळं पडायला लागलंय माझं गोळ्यांना त्या गोळ्या परत ट्रीटमेंट चालू केली ना माझं त्यानं जशी मी पहिल्यांदा ट्रीटमेंट चालू केल्यावर माझा काळा चेहरा पडला होता पूर्ण तसंच माझा चेहरा पूर्ण काळा पडायला लागलाय काळोखी यायला लागली तशी तर मी असतानाच काळे आहे पण त्यातली त्यात थोडीशी उजाळ होती पण अजून जास्त काळे गोळ्या खाऊन गोळ्या पण गोळ्याचा इफेक्ट व्हायला लागला शरीरावर हे आणलं तर हातमोजे आणायला लावलं होतं मी त्यांना आणि काय म्हणलं घरी बसून डोक्यात तिच्या आधीच मेंदूच्या गोळ्या चालू आहेत आणि मग विचारायचं तर भाऊ बहिणीला माझ्या डोक्यात बसून मसाला सांगतो मसाला आणला पूर्ण बघा आता मला बोला दिवस मसाला पाहिजे म्हणतो मसाला मस्त केलाच टिकायचं टिकायचं म्हणजे हातमध्ये टिकावायचं टिकतं चांगलं दिवशी वापरलं थंडीचं भारी तर झालं त्या उसात राहायचं का व्यवस्थित थंडीतलं चांगलं झालं ते माझा काळा ब्लाऊज मला शिवायचा त्याचं अस्तर आणायला पण त्याचे बॉबी ही मशीन एकदा सर्व्हिसिंग करून आणायची हो सर्व्हिसिंग करावं न्यावं लागेल तिला नुसते खरखर खरखर आता खरखर काय मला वेळच गावा नाही बाबा मला वेळ भेटला का नाही एका दिवशी मग वेळ नाही असं नाही तुम्हाला दिवसभर घरी हो बरोबर आहे सगळं वेळ नाही मला एका पैसा नाही पैसा हा किती जातात सर्व्हिसिंग तवा किती किती 200 का 150 रुपये घेतो सर्व्हिसिंग फक्त हा मग घेऊन जा मशीन किती तेव्हा किती असं काही मग मशीन सर्व्हिसिंग करून आणा कातर लावून आणा ते बॉबी अरे का नका तिथं कातर चांगली लावून घेतलीस तिथं आपण काल घेतो तिथं जात आपण तिथं नाही काढली दुकान कातर लावायची स्पेशल दुकानात कातर लावायची तरी भारी तिथल्यापेक्षा तिथं भारी जाऊन मिळतं चिकन एवढी क्वालिटी कसली लगेच चालत नाही एवढा तू आता किती वर्ष झालं लावून आणले त्याला मशीन ते सर्व्हिसिंग करून आणले तर चाललेलं कातर लावून आठवतं का तुला त्याला अजून भांडी वाट बघते ती माझी भांडी घासायच्या ती काम करे तेवढं थोडं बाबा बहिणी आता बाजारात तर काय सुचत नाही मी सांडगं कसं बनवलं ते तुम्हाला दाखवते बरं का सांडगं बनवलं मसाला बनवून आणला आता ती भरून ठेवायचा नीट नाटक आता झालं असेल की घरा हां झाली सगळं तिकडे बेट कर एका दिवशी मसाल्याचा चुलीवरला का करा का चूल मांडायला जागा नाही ते बाबाचा ऊस पेटला म्हणजे माझी आखी जिंदगी गेली किड्डे ऐकल्या तर ते बाबाचं पैसे पत्रा लाव काढवा पत्रा नाही बिताड घालायचं बारकस मी त्याला करा म्हणते हे सगळं काळं होईल बिताडचं होती की काय करायची काय कॅमेरा मारायचं की चला मारायचं की चल म्हणजे होतात की बिताडाला तिथं बसायला नको का यायला
बसायला नको यायला. जाऊन देता काय आपला नेहमी तर आहेच आता रोजचा गॅसवर. नाही चूल मांडायची, चूल मांडणार आहे पण चूल जागा करून मांडायची. ती एवढी जागा करायची मग चूल बाथरूम. जागा नाही एक तर आम्हाला एवढीशी जागा, त्यात कुठं चुलं मांडायची कुठं काय करायचं कुठं बसायचं. त्यामुळे ही एकच मोठी खोली करायचं माझं निवेदन आहे. आणि थोडं असं उचलून घ्यायचं. कुठलं काढायचं ती भिताड आणि हे भिताड मोहर घ्यायची. म्हणजे ह्या 2 भिताडाच्या मध्ये एक भिताड घालायचं. म्हणजे मोठं खोली होती ही बी काढायचं ती बी काढायचं. पुढचं काढायचं पुढचं तुम्हाला काय काढायचं चौकडी तिथलं काढलं समजा कसं काढायचं आणि हे बी काढायचं. काढलं आणि बरोबर ते मध्ये हे आहे का नाही आपण बादली ठेवतो का नाही ते पायाचं पुसायचं ठेवलं का नाही. म्हणजे हो काही चिर पडली का चिरणी तिथं वाढवायचं. तिथनं एक भिंत घालायची अशी आणि एकच रूम करायची. जागा कमी पडते वाघा घ्यायचं. आता ते वागायचं पण वाघा बी येणार नाही येत हवा बी येणार ना हवा नाही हवा एवढे त्याच्यात काय तुम्ही आडवं पडूच मला. मग तुझ्या डोक्याला काय आडवं पडून तर एवढा कोंडारा ठेवली मला. कसं कोणाला जसं जसं काय ते तसं घरातच राहावं लागते काय करा. आपण त्यात बदल ना सुधारणा करायची असते. बदल करायचा असतो. हाय त्याला धरून नुसतं बसायचं. काय आता काय बदल करायचा काय करायचं मग करायचं वेळ लागतो त्याला हे लागतो लगेच कुठल्या गोष्टी होत्या ना. मग या वेळेलाच करायचं. मी कुठे लगेच चला 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 करायचंय मी कुठे असं केलं की पिशवी घ्यायची दुकानात जायची असं का वेळ. पण मी कुठं म्हणजे लगेचच करायचंय. तीच म्हणतो त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. आणि दमानीच करायचं. त्याला थोडा वेळ द्यावा लागतो हे द्यावा लागतो. सगळ्या गोष्टी लगेच होत नाही त्या कुठली गोष्ट झाली तरी तुमच्या डोक्याला चालल्या सगळ्या गोष्टी होणार बरं का. हे जी मला खात्री आहे बरं का भावा बहिणींना. अरे का बाई तुम्ही माणूस चाल का गाडीत चाल काय का चालू चालेल काय का पाय चालू गाडी चालते कशी चालेल एका पाय चालेल का मी तरी चालेल काय का पाय चालते तर एका पायावरती ह्याच्यावर नाही ते चुकून असतं या बाबा हे करायचं म्हणलं त्याला दम धरावा लागतो. त्याला वेळ द्यावा लागतो थोडा दम धरावा लागतो. किती दम धरायचा आता 10-11 वर्षाचा झाला अजून किती दम धरायचा. बघू पुढे सुशील बरं का बाबा टी व्ही होणार आहे आपली जेवढं हाय डोक्यात तेवढं नियोजन करायचं बरं का. हाय डोक्यात नियोजन ठेवले तेवढं नियोजन होणारच आहे बरं का. होणार आहे नुसतं ऐकून घ्या. नाही होणारच नुसतं ऐकून घ्या. थोडा वेळ द्यावा लागेल त्याला थोडा वेळ म्हणजे अजून 10-11 वर्ष झालं भावा बहिणींनो. अजून 10-11 वर्ष दम खात आज बरं की आता जिना आहे समजा बंगल्याचा जिना आपण लगेच सगळ्यात पायऱ्या चढू काय एकदम नाही चढू शकणार. हळू 1 पायरी 2 पायऱ्या 3 पायऱ्या असं हळ्या पायऱ्या चढत वर चढत जाणार. आज डायरेक्ट एकदम पळणार नाही. अजून 10-11 वर्षात आहे का अजून एक बी पायरी चढली नाही अजून खालीच आहे तळाला. तीच हिच्या डोक्यात बसायला मी काय म्हणते की किंवा एक दमादमान चालू लगेच होणार आहे कुठली गोष्ट होईल का कसं गेलं की जे बरोबर भावा बहिणी आमचं काय त्याला आपला मसाला हे केलेला मी दाखवते तुम्हाला. हळूहळू दमादमान करू आहे तर आता काय 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 करून नाही करू जमणार. कसं काय आहे मसाला 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 आयो असा मसाला करून आणलाय झणझणीत. अडीच किलो झालाय मसाला 2.5 किलो. काय इकडे मी साडगं केलेत बहिणींनो बघा. जमली का मला साडगं. कसं काय बनवलं ते सांडगे. पहिल्यांदा सुगरावा केलाय मी. जमलं बरं का मला जुळलं मला आवडलं बरं का. आवडलं जुळलं चांगलं झालं का. नाही बेस्ट झाले एक नंबर चांगलं झाले. असं नवीन कुठल्या म्हणजे कोणाला जमत नाही नवीन तर शक्यतो. आणि कसं करत केलं काय झालं केलं बाया ना मी
नाही कुणा जमतच नाही बाबा बहिणी नाही असं एवढं आ, परफेक्ट किती गडबडीत केलं एवढं परफेक्ट साडीचं कुणाला जमणार नाही तर कुठल्याच ह्याला जमू शकतात लेडीजला कुठल्याच नाही आणि कसं का जमतं करते ती लय सोपं आहे तर का? लय सोपं आहे तर लय मलाच लय अवघड वाटत होतं पण लय सोपं आहे जेव्हा केलं तेव्हा कळलं मला जमल गोष्ट जमतो व्यवस्थित जमलं. ते म्हणतात का नाही मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही भावा बहिणींनो आता तुम्ही गवार ही नीट करा करतो मी. मी भांडी घासते उद्याच्याला डब्याला मोठ्या आणलेली बाकीची ती सोडून ठेवायला लागली. हं. वांगी ठेवली. सोडून नाही का ठेवला अजून? कसं नाही, नाही का? ठेवली, ठेवली, ठेवली. बाकीचा बाजार नाही. आता काय करू मसाल्याचे आहे ना हं. हे डब्यात भरून ठेव. डब्यात पण ठेवायचं. आता माझा पंखा चाललाय तो वाळायला गोळ्यात द्यायचा आहे. चला वा बहिणींनो मसाला आणि साडगं तिकडं साडगं आहे तर इकडं मसाला आहे ते साडी काय तिकडं तुमचं दाजी आहे तर ते इकडं मसाला मी आहे बहिणीला. कसं काय आवडला का तुम्हाला आवडला का सांगा बरं का? साडगं मेन मी केलं का आवडलं का सांगा सांडगं एक नंबर झाले तर बाबा माझ्या म्हणण्यात बरं का बाबा बहिणी आता तुमच्या म्हणण्यात बघा सांगा कमेंटमध्ये काय हा. असेल माझ्या म्हणण्यात एक नंबर झाले तर बाबा 1.5 किलोचं केलं ते हो असं जमत नाही कोणा एवढं परफेक्ट पण जुळलं कसं काय मग येत तुमचं कसं झालं ते काय माहिती वाव एकच नंबर ना मी काय म्हणतो परफेक्ट जमलं तुला बाय खाऊन शपथ मला खरंच लय आनंद झाला भाऊ बहिणी हा. पहिल्यांदाच केलं बरं एवढ्या टेस्टी झाल्यात ना हे आता काय केलं तू लई जोरात होईल ना कालवण लई जोरात होणार कालवण आता टेस्टी लागतं म्हणजे कालवण तर किती टेस्टी लागतं तिखट पण चांगलं झालं तर आणि विशेषतः म्हणजे मिक्सरमध्ये नमक ही सगळं व्यवस्थित बरं झालं ना आणि मग डोकं असलं ना सगळं होत बाबा तुमच्या इकडे त्याला डोक आहे बरं का झाला नाही तो माझा आता मग तिने 10-11 वर्ष माझ्यापाशी काढली तिने पिंडो माणसं कशी काय? कसं तरी काढल्या तिने गोळ्या खाऊन 10-11 वर्ष काढली म्हणायचे आता तर मिरची थोडी वापरली ते तरी झाली चांगली ह्या दोन असल्यातली मिरची वापरली होती एकदम टेस्ट आणि झणझणीत झाले ते ते जास्त वापर नव्हता काय म्हणते काय म्हणते मिरची पावडर नव्हती टाकली टाकायची थोडी टाकायची हे ह्याला कसले भारी झणझणी झाले ते एकदम मस्त आणि बेस्ट तर चला आवडलं का मी केलेली रेसिपी साडगेची ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आणि हा मसाला आमचा आज मसाला बनवला बघा दम झाला बाय बाय